लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर सावी आपलीच मुलगी असल्याचं सत्य आता राघवच्या समोर आलेलं आहे. त्यामुळे या सत्यामुळे राघवने मधूसोबत सत्यामध्ये लग्न मोडलेलं असतं आणि आता तो इकडे सिंधूकडे आलेला आहे. खूप मोठा सत्याचा उलगडा होत एक अशी विचित्र घटना घडणार आहे की ज्याच्यामुळे राघव आणि सिंधू समोरासमोर येत खूप वर्षाचा भूतकाळ समोर येणार आहे. आणि यामध्ये मधूचा जो कपटी डाव होता तो तर फेल होणार, पण या सगळ्यामध्ये मधूने काय कपटी डाव केला होता हे सुद्धा लक्षात येणार आहे. सगळ्यांसमोर आत्तापर्यंत चांगलं वागणारी मधू हिचं लग्न मोडत राघवने तिच्याच तोंडावरती चपराक मारत आता इकडे सिंधूकडे धाव घेतलेली आहे. लग्नाच्या वेळेला राघव गायब झाला म्हणून घरामध्ये एकच गोंधळ चाललेला असतो. त्यावेळेला राघव मात्र इकडे विनूच्या ट्रीटमेंटच्या संदर्भात बोलण्यासाठी गावाला आलेला असतो आणि तो सावीच्या आईला फोन करतो, म्हणजे सावीला कॉल करतो. सिंधू फोन उचलते. राघव सांगतो, मी विनूचा बाबा बोलतोय, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. पुन्हा एकदा राघवचा आवाज ऐकल्यावरती सिंधू एकदम पॅनिक होते. सिंधूला काय करावं ते कळत नसतं. सिंधू विचार करते, पुन्हा राघवचा आवाज, माझा भास आहे की हे सत्य आहे, काहीच कळत नाही माझ्यासोबत काय घडतंय ते, असा सिंधू विचार करत असते. आणि आता राघवचाच आवाज हा असल्याचं तिला कन्फर्म होतं. राघव हॅलो हॅलो म्हणतो आणि सिंधू हां हॅलो मी बोलते. आता लगेचच सिंधूचा आवाजसुद्धा राघव ओळखतो आणि तो सिंधूच आहे असा विचार करतो, पण तितक्यात सिंधू फोन कट करते. मंगू म्हणतो, कुणाचा फोन आलाय? याच्यावरती सिंधू म्हणते, विनूच्या वडिलांचा. पण हा आवाज, याच्यावरती मंगू म्हणतो, काय झालं? सिंधू म्हणते, मागच्या वेळेला पण हा आवाज मला राघवसारखा वाटला. याच्यावरती मंगू म्हणतो, नाही ग, म्हणजे विनूची आई आहे, मी पाहिलेला आहे. याच्यावरती राघव इकडे हॅलो हॅलो म्हणतच असतो आणि मग तो विचार करतो, नाही, या डॉक्टरीणबाईंची मला भेट घेतली पाहिजे. मग ताबडतोब राघव आता सावीकडे भेटतो आणि सावीला म्हणतो, आत्ताच्या आत्ता ताबडतोब तुझ्या आईकडे मला घेऊन चल, विनूची ट्रीटमेंट आपल्याला करायची आहे. काहीही झालं तरी विनूला आत्ताच्या आत्ता ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. विनूचा अचानक पाय दुखायला लागला म्हणून मी इकडे आलो आहे. याच्यावरती सावी म्हणते, पोलीस काका, मी तुम्हाला आत्ता माझ्या आईकडे घेऊन चलते. विनूची ट्रीटमेंट करायला तिला पण खूप आवडेल, कारण ती मला म्हटली होती विनू बरा होणार आहे, त्यासाठी ती काहीही करायला तयार आहे. मग राघव आता सावीला घेऊन लगेचच सिंधूकडे यायला निघतो. राघव, सावी आणि विनू हे तिघंजणं सिंधूकडे यायला निघतात. तोपर्यंत इकडे मात्र सिंधूची काहीतरी ट्रीटमेंट चालू असते. सिंधू आता कुणामध्ये तरी उपचार करत असते. राघव अचानक तिकडे येतो आणि नर्सला सांगतो की मला सावीच्या आईला भेटायचं आहे. आणि नर्स त्याला आता सिंधूच्या समोर आणून उभं करताच राघव एकदम हादरतो. आपल्यासमोर सिंधूला बघताच राघवला खूप मोठा धक्का बसतो आणि तीच अवस्था सिंधूची असते. डॉक्टर म्हणतात, तुम्ही ज्यांना शोधत होतात ना त्या ह्याच सावीची आई, तुमच्या विनूची ट्रीटमेंट करणार आहेत तुम्ही म्हटलात ना, त्या ह्याच आहेत. तुम्ही ओळखता का एकमेकांना? राघव काहीच बोलत नाही. तो सिंधूकडे पाहत राहतो, कारण इथे सिंधूला आपण पाहू शकू हे त्याला अजिबात वाटलेलं नसतं. डॉक्टर म्हणतात, सिंधू मॅडम हे तुम्हाला भेटायला आलेत. सिंधू काहीही बोलत नाही. राघव, सिंधू एकमेकांकडे पाहतच बसतात आणि सिंधूच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. धावत पळत सिंधू आता बाहेर येते. तिला अगदी घडलेला भूतकाळ, 6-7 वर्षांपूर्वी घडलेला भूतकाळ जसाच्या तसा आठवतो. मधूला सोडवून आणण्यासाठी राघवने तिच्यासोबत केलेलं भांडण आठवतं आणि सिंधूच्या डोळ्यात पाणी येतं. आता मात्र सिंधू बाहेर पडते. तिथून सिंधू बाहेर पडते आणि बाहेरच्या टेबलवरती येऊन रडत बसते. राघव सुद्धा तिथून बाहेर येतो आणि विचार करतो, काय हा अनर्थ, सिंधू जिवंत आहे? रडणारी सिंधू बेंचवरती बसलेली असते आणि राघव तिकडून येतो आणि गणपती बाप्पाच्या फोटोकडे पाहतच बसतो. सिंधूला राघव आत्ता का आलीत? इतक्या वर्षात त्यांना आत्ता का आपली आठवण आली असा विचार येतो आणि सिंधू रडत असते. तितक्यात राघव येतो, सिंधूकडे पाहतो आणि सिंधू तो एकदम शॉकमध्ये असतो. सिंधूच्या बाजूला येऊन बसतो आणि म्हणतो, सिंधू तू जिवंत? सिंधू म्हणते, का तुम्हाला काय वाटलं होतं मी मेली असेल का? मी काही मेलेली वगैरे नाही आहे, पण तुम्ही मला मेलेली समजून सोडून दिलत ना? राघव म्हणतो, अगं नाही सिंधू, त्या ॲक्सिडेंटमध्ये असंच मला रिपोर्ट आला होता. सिंधू म्हणते, तुम्ही आत्ता काहीही सबब देऊ नका. त्यावेळेला मला शोधण्याचा प्रयत्न नाही केलात. आत्ता इथे का आलेला आहात? तुमच्या मुलाची ट्रीटमेंट घ्यायला. आता मात्र राघव म्हणतो, तू घर सोडून निघून गेलीस, आपल्या अंकुरला पण हरवून बसलीस. असं म्हणत आता राघव सिंधूचा हातात घेतो. सिंधू हात झटकते आणि म्हणते, मग विनू तुमचा मुलगा का? असं म्हणत ती आता राघवकडे पाहते. राघव काही बोलणार तितक्यात राघव म्हणतो, सावी तुझी मुलगी?
मग सावीच्या वडिलांचं नाव काय? आता मात्र दोघंही एकमेकाकडे पाहत बसतात. हा विनू कुणाचा मुलगा आहे असा प्रश्न सिंधूला पडलेला असतो, तर सावी कुणाची मुलगी हा प्रश्न राघवला पडलेला असतो. दोघंजण एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत असतात आणि आता नक्की काय घडलंय ह्याची दोघांनाही कल्पना नसते. ॲक्च्युली या दोघांनाही विनू हाच अंकुर आहे ही सुद्धा कल्पना नसते. ॲक्सिडेंटमध्ये हरवल्यावरती विनू हा मेलेला नसतो, म्हणजे अंकुर मेलेला नसतो, त्याला आश्रमामध्ये ठेवलं जातं आणि तोच विनू बनून पुन्हा आता राघवच्या आयुष्यात आलेला असतो. पण हे राघवला माहीत नसतं ना सिंधूला माहीत नसतं. आणि सिंधू ज्या वेळेला घर सोडून निघून गेले तेव्हा प्रेग्नंट होती हे स्वतः राघवला पण माहीत नसतं, कारण जोपर्यंत ॲक्सिडेंट होत नाही तोपर्यंत सिंधूला पण ते माहीत नसतं. त्यामुळे सावी आपली मुलगी आहे, विनू आपला मुलगा आहे हे सुद्धा आता दोघांना काहीही माहीत नसतं. राघव फक्त कोण आहेत सिंधूचे बाबा आणि इकडे सिंधू विनूचे बाबा कोण. पण दोघंही एकमेकांकडून उत्तराची आधी अपेक्षा करत असतात. सिंधू म्हणते तुम्हाला इतक्या वर्षात वाटलं नाही ना मला शोधावं, मग आत्ता इथे येण्याचं कारण काय? पण राघव सारखं एकच विचारत असतो, सावी कुणाची मुलगी आहे, मला सत्य कळलं पाहिजे, सिंधू जे काही आहे ते मला सांग. सिंधू म्हणत असते इतक्या वर्षांनी आत्ता भेटलात आणि मी जिवंत नाही असं समजून मोकळे पण झालात तुम्ही आणि लग्नाची तयारीसुद्धा केलीत, तुम्ही दुसरं लग्न करून विनूला जन्माला दिलं. राघव म्हणतो तू गैरसमज केलायस, विनू हा माझा दत्तक मुलगा आहे, मी विनूला दत्तक घेतलेला आहे. आता मात्र सिंधूला थोडंसं हायसं वाटतं आणि ती विचार करते म्हणजे राघवने अजून लग्न नाही केलेलं आहे. राघव म्हणतो आता मला सांग सावी कोणाची मुलगी आहे. सिंधू म्हणते हे सांगायला मी काही बांधील नाही आहे. आता ह्या टोनमुळे राघवला राग येतो. आत्तापर्यंत नॉर्मल चाललेलं सगळं फिसकटतं. राघव खूप चिडतो आणि विनूची ट्रीटमेंट घ्यायला सिंधूकडे आलेला असतो. तो विनूचा हात धरतो आणि तरातरा तिकडून निघून जातो. सिंधू पाहतच बसते, सावी सुद्धा पाहतच बसते आणि एकमेकाच्या समोर इतक्या वर्षांनी येऊन गैरसमज मात्र दूर करण्यामध्ये दोघं नेहमीप्रमाणे असमर्थ ठरतात. भांडणामध्येच त्यांचा सगळा वेळ निघून जातो आणि आता इकडे राघव लग्न सोडून आलेला असतो. अखेर सावी ही त्याचीच मुलगी आहे हे सत्य राघवच्या समोर आलेलं असतं, कारण सिंधूने शेवटी एक वाक्य बोललेले असते की मी ज्या वेळेला घर सोडून निघाले मी प्रेग्नंट होते. राघवला हे सत्य समजल्यावरती आता मात्र मधू आणि राघवचं लग्न कायमचं मोडत राघव सिंधूजवळ येणार का हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.